बाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा शेवगाव या संस्थेमार्फत ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। शेवगाव तालुक्यातील फसवणूक झालेल्या अनेक गुंतवणूकदारांनी या संदर्भात पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार यांनी मुदत ठेव स्वरूपात गुंतवणूक केली होती। संस्थेने 11% ते 18% व्याजाचे आमिष दाखवून पैसे स्वीकारले, मात्र मुदत संपल्यानंतरही आजतागायत मूळ रक्कम व व्याज परत करण्यात आलेली नाही। तक्रारीनुसार संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांनी विश्वास संपादन करून पैसे घेतले। घर बांधकामांसाठी पैशाची अत्यंत गरज असताना वारंवार मागणी करूनही संस्थेकडून केवळ टाळाटाळ करण्यात आली। पैसे मागितल्यास उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असून मानसिक छळ केला जात आहे, असे लांडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे। संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा आरोप करत MPID कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर पोलीस उपविभागीय अधिकारी शेवगाव व पोलीस निरीक्षक शेवगाव यांच्याकडे तक्रार पाठवण्यात आली आहे। मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ठेवीदारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। जर वेळेत कारवाई झाली नाही तर आणखी अनेक ठेवीदार पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितांकडून होत आहे। संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या अहिल्यानगर कार्यालयातून शेवगाव पोलीस स्टेशनला लेखी पत्र पाठवण्यात आले असून सदर अर्जातील तक्रारीनुसार संस्थेच्या व्यवहारांची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच चौकशीबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासही सांगण्यात आले आहे। परंतु स्थानिक पोलिसांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय, असा सवाल फसवणूक झालेले गुंतवणूकदार करत आहेत। 6 महिन्यापासून आपले जे अधीक्षक साहेब आहेत गाडगे त्यांची भेट घेतली। ते पण आम्हाला म्हटले होते की 8 दिवसात गुन्हेगाराला पकडून आणू। उलट त्यांनी गुन्हेगाराला, आम्हाला तर असं वाटतं गुन्हेगाराला मदत करून पळण्यासाठी त्यांची मदत केलेलं असं माझं म्हणणं आहे की आम्ही 6 महिन्यापासून पोलीस स्टेशनला चक्रा मारतोय। आमची कुठलीही दखल न घेता श्रीरामपूर पोलीस स्टेशननी ती दखल घेतली आणि जी संस्था आहे ती शेवगाव पोलीस स्टेशनच्या अंडर येते। तिचं मूळ ठिकाण बालमटाकळी आहे। तिचं पूर्ण कार्यक्षेत्र बालमटाकळी बोधेगाव या ठिकाणपासून सुरुवात झालं। जे संचालक मंडळ आहे त्यापैकी 6 संचालक हे बालमटाकळीचे रहिवासी आहे आणि आम्हाला शेवगाव पोलीस स्टेशन म्हणतं का श्रीरामपूरला गुन्हा दाखल झाला आणि तुमचा गुन्हा तिथे ॲड करू। अजूनही आजपर्यंत सुद्धा त्यामध्ये सुद्धा आमचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। फक्त आर्थिक तडजोड माझं म्हणजे अशी मला शंका आहे की आर्थिक तडजोड झाली असेल, त्यामुळेच आम्हाला टाळाटाळ केलं जातं। आणि जर या स्वतंत्र भारतात गरिबाला न्याय मिळत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे। गरिबाला लढावं लागतं, झटावं लागतं, तरीही त्याला न्याय मिळत नाही आणि पैशावाल्याचे कामं घरी बसून होतात। कोणत्या पतसंस्थेमध्ये आपण पैसे टाकले? श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट। हे दिव्यांग आहे, यांची पण रक्कम आहे। यांना टेलरिंग काम करून आपलं उपजीविका भागवतात। मी एक दिव्यांग व्यक्ती आहे, मी करून पैसे साठवून ठेवले होते, भगवान बाबा टाकले होते आणि पैसे मागल्यानंतर ते वारंवार टाळाटाळ करून राहिले, मला पैसे दिलेच नाही त्यांनी। आणि नंतर म्हणजे तुला काय करायचं तिथं म्हणून मी ह्या बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता। तिथं जाऊन पूर्ण कारवाई पूर्ण केली, पण मग पैसा काय घेतच नाही, अर्ज तक्रार नोंदून घेत नाही। तर ते आवारवर चक्र मारलं घेत मी दिव्यांग असल्यामुळे कटवून तुला चक्र मारून अक्षरशः चुकलं मी चक्र मारून जे काय मला घेतच नाही। संस्थेचं चेअरमनचं काय ना, चेअरमनचं म्हणता की काही राजकीय व्यक्तींचे याला पाठबळ असेल। राजकीय व्यक्तीचा पाठबळ आहे। ते नुसतं म्हणजे आज करू उद्या करू आज करू असं करून करून ते कुठल्याही गोष्टीला करीतच नाही, माझ्या काय मारला। जर गुन्हा लवकर दाखल झाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। तडजोडी केल्यासारख्या वाटतात। त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्या परिसरामध्ये भगवान बाबा नावाची एक मल्टीस्टेट आहे। शेकडो लोकांचे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये अडकलेले आहेत। अक्षरशः माझ्यासह हे ठेवीदार स्वतः आम्ही अनेक वेळा नगर पोलीस अधीक्षकांना भेटलो, त्याचप्रमाणे शेवगाव पोलीस स्टेशनचे PI मुटकुळेंना भेटलो, परंतु त्यांच्याकडून कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आणि अद्यापपर्यंत हे आरोपी मोकाट फिरतायत। यांना कुठंतरी वचक बसावा आणि पोलिसांची आरोपीशी असणारे लागेबंदे कुठेतरी जनतेसमोर यावेत, या उद्देशाने आज हे मी अर्धनग्न आंदोलन आज नेमकं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच केलं। माझी एकच अपेक्षा आहे की यापुढे अशा प्रकारची गुन्हेगारी थांबवली पाहिजे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।